नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण एक अशा प्रकारची स्कीम घेऊन आलो आहे की जी सर्वांसाठी ही फायदेशीर ठरणार आहे। तर त्या योजनेचं नाव आहे सोलर रूफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र। त्याआधी सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून या योजनेचा फायदा सर्वांना घेता येईल। तर चला वेळ न गमावता योजनेबद्दल माहिती घेऊया। सोलर रूफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये फक्त आपल्याला आपल्या घराच्या वरती सोलर पॅनल लावण्याचे आपल्याला दरमहा पैसे हे मिळणार आहेत आणि या योजनेला लागणारे जे सोलर पॅनल आहेत ते पण हे सरकारच देणार आहे आणि घरची विद्युत सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे। दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे। तसेच वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते, परंतु सध्या कोळशाचे साठे हे कमी होत चालले आहेत। त्यामुळे वीज निर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे देशात नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेगवेगळी विविध योजनांची सुरुवात करण्यात येत आहे। आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर रूफ बसवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्या योजनेचे नाव आहे रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र। या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीवर अनुदान देण्यात येते, जेणेकरून राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील, ज्यामुळे सरकारवर पडणारा विजेचा भार कमी होईल। या योजनेच्या साहाय्याने नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वतःच्या घराच्या सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देणे व राज्य शासनाच्या वीज वितरण कंपनीवरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा भार कमी करणे आहे। योजनेचे नाव सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र। योजनेचा लाभ सोलर पॅनल खरेदीसाठी अनुदान देणे। योजनेचे लाभार्थी राज्यातील सर्व नागरिक। सोलर रूफटॉप सबसिडी योजना हेल्पलाईन नंबर 1800 180 33 33। अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहील। सोलर रूफटॉप सबसिडी योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊया मित्रांनो। नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। घरगुती सौर ऊर्जा योजना ही केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। तसेच नागरिकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। शासनावरील वाढत चाललेला विजेचा भार कमी करणे, नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सबसिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। योजनेची वैशिष्ट्ये: राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते। या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल। योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलला लागणाऱ्या जागेची आवश्यकता। सोलर पॅनल योजना महाराष्ट्र अंतर्गत 1 किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 10 वर्गमीटर जागेची आवश्यकता लागते। योजनेचा फायदा: या योजनेमुळे घरगुती वीज बिलाची बचत होते। सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलवर केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते, त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळू शकते आणि स्वतःच्या घराच्या, कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकते। योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची किंमत 4 ते 5 वर्षात वसूल होते, त्यामुळे पुढील 20 वर्ष उपभोक्ता मोफत वीज वापरू शकतो। सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या बिलापासून मुक्ती मिळेल। या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण, रहिवासी संस्था
तसेच निवासी कल्याणकारी संघटना या योजनेचा फायदा होईल। या योजनेअंतर्गत सोलर पॅनलच्या सहाय्याने मोफत वीज निर्माण करता येते। या योजनेअंतर्गत पर्यावरणाला हानी न पोहोचता वीज निर्माण करणे शक्य होईल आणि उर्वरित वीज शासनाला विकत येते। त्यामुळे उपभोक्त्याच्या आर्थिक उत्पादनात वाढ होते। योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक सोलर रूफटॉप सबसिडी योजनेचा फायदा घेऊ शकतात। योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान। या योजनेअंतर्गत 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनलच्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून 40% अनुदान देण्यात येते। 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनलच्या खरेदीसाठी 20% अनुदान उपलब्ध करून देण्यात येते। सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर शासनाकडून 20% अनुदान दिले जाते। गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20% अनुदान दिले जाते। योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे पात्रता। अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा हा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे। योजनेचे काही नियम व अटी। ज्या गावात दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागेल आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र सरकारकडून दिली जाते। फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच सोलर रूफटॉप सबसिडी योजनेचा लाभ दिला जाईल। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल। अर्जदार व्यक्ती ज्या जागेत सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे। अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे। अर्जदार व्यक्तीचे बँक खाते हे आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जमिनीचा 7/12, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर, विजेचे बिल, ज्या जागेवर सोलर पॅनल बसवणार त्या जागेचा तपशील आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र। तर मित्रांनो, ही कागदपत्रे आपल्याला इथे लागणार आहेत। अशा प्रकारची ही सर्व काही माहिती आता आपण जाणून घेतली आहे। जर मित्रांनो आपल्या जवळचा कोणी असेल, आपला मित्र वगैरे, आपले घरचे, पारिवारिक, कुटुंबिक तसेच नातेवाईक यांना ही सर्व माहिती कळवा की जेणेकरून याचा फायदा हा सर्वांना घेता येईल। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। धन्यवाद। जय शिवराय।